नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा स्मार्ट विद्यार्थी या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। आज आपण महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली? अशोक मेहता समिती, वसंतराव नाईक समिती, सरकारी आयोग, बलवंतराव मेहता समिती। तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बलवंतराव मेहता समिती। मित्रांनो, या समितीने 1957 मध्ये लोकशाही विकेंद्रीकरणासाठी त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली। त्रिस्तरीय पंचायत राज म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत। तर या प्रश्नाची योग्य उत्तर राहील बलवंतराव मेहता समिती। प्रश्न क्रमांक 2, मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के असते? 15%, 7% ते 8%, 4%, 1%। तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7% ते 8%। सामान्यतः मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण एकूण वजनाच्या 7 ते 8% असते। प्रश्न क्रमांक 3, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा कोणी केली? भगतसिंग, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस। या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, लोकमान्य टिळक। टिळकांनी जहाल युगाचे नेतृत्व करताना ही घोषणा केली होती। सन 1916 मध्ये बेळगाव येथे सभा भरली होती। त्या सभेमध्ये ही घोषणा टिळकांनी केली होती। पण त्यांना हे भाषण जोसेफ बॅप्टिस्टा यांनी लिहून दिले होते। जोसेफ बॅप्टिस्टा हा टिळकांचा प्रिय होता। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, लोकमान्य टिळक। प्रश्न क्रमांक 4, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? लंडन, जिनिव्हा, न्यूयॉर्क, पॅरिस। तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जिनिव्हा, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे। WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याची स्थापना आहे 7 एप्रिल 1948। याचे मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2, जिनेव्हा। प्रश्न क्रमांक 5, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे किती वेळ लागतो? 15 मिनिट, 2 मिनिट, 8 मिनिट, 20 सेकंद, 50 मिनिट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8 मिनिट 20 सेकंद। मित्रांनो, प्रकाशाचा वेग आणि अंतर लक्षात घेता साधारणतः 8 मिनिट 20 सेकंद लागतात। तर प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढा आहे। आणि जर चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 1 मिनिट 28 सेकंद लागते। तसेच सूर्य आणि पृथ्वी यातील अंतर जर पाहिलं आपण तर सुमारे 15 कोटी किलोमीटर एवढा आहे। आणि जर चंद्र आणि पृथ्वी यातील अंतर पाहिला तर 3,84,400 किलोमीटर एवढा आहे। तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8 मिनिट 20 सेकंद। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या कलमान्वये भारतात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? कलम 370, कलम 360, कलम 352, कलम 356। तर कलम 356 या प्रश्नाची योग्य उत्तर राहील। राज्यातील घटनात्मक यंत्रणा डगमगल्यास कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते। जेव्हा एखाद्या राज्यातील सरकार घटनात्मक तरतुदीनुसार चालत नाही किंवा त्या सरकाराचा बहुमत सिद्ध होत नाही, तेव्हा या राज्याचे मंत्रिमंडळ बरखास्त करून थेट केंद्र सरकारचे नियंत्रण लावले जाते। याला राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी असेही म्हटले जाते। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, कलम 356। प्रश्न क्रमांक 7, सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पूर्व घाट, अरवली, पश्चिम घाट, सातपुडा। तर पश्चिम घाट या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील। मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांगेलाच पश्चिम घाट असेही म्हटले जाते, जी अरबी समुद्राला समांतर आहे। पश्चिम घाट संपूर्ण भौगोलिक विस्तारामध्ये म्हणजे गुजरातपासून ते तमिळनाडू, कन्याकुमारीपर्यंत म्हणजे भारताच्या पश्चिम भागात जेवढ्या राज्यातून ही पर्वतरांग गेली आहे त्याला पश्चिम घाट म्हणतात। आणि महाराष्ट्रात या पर्वतरांगेला सह्याद्री पर्वत या नावाने ओळखले जाते। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पश्चिम घाट। प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर
हा कोणत्या क्षेत्रावर होता? उद्योग, शिक्षण, शेती, दळणवळण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेती. 1951 ते 1956 दरम्यानच्या पहिल्या योजनेत अन्नधान्याची कमतरता दूर करण्यासाठी शेतीला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. प्रश्न क्रमांक 9 दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी राबवले? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड माउंटबॅटन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. डलहौसीने हे धोरण वापरून सातारा, झाशी, नागपूर यासारखे संस्थाने खालसा केली. दत्तक वारसा नामंजूर धोरण म्हणजे एखाद्या राजाला जर स्वतःचा मुलगा नसेल आणि त्याने एखादी मुलगा ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेतला असेल आणि त्याला जर गादीवर बसवले असेल तर दत्तक वारसा याला म्हटले जाते आणि हे इंग्रजांना मान्य नव्हते. या कारणास्तव त्यांनी सातारा, झाशी, नागपूर आणि बरेचसे संस्थाने त्यावेळेस खाली केले होते. तसेच पर्यायामध्ये लॉर्ड रिपन आहे. लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक मानला जातो. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये बंगालची फाळणी झाली होती. लॉर्ड माउंटबॅटन हे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोणास म्हटले जाते? पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, संसद. तर सर्वोच्च न्यायालय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील. राज्यघटनेचा अर्थ लावणे आणि तिचे पवित्र राखणे ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 11 रिव्हॉल्वरचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग, थॉमस एडिसन, सॅम्युएल कोल्ट, जेम्स वॉट. तर सॅम्युएल कोल्ट पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील. 1836 मध्ये सॅम्युएल कोल्ट यांनी पहिल्या यशस्वी रिव्हॉल्वरचा शोध लावला. थॉमस एडिसन याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. पुढचा प्रश्न, 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? लॉर्ड मिंटो, लॉर्ड कर्झन, लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड हार्डिंग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कर्झन. राष्ट्रीय चळवळ कमजोर करण्यासाठी कर्झनने फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करत 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 13 भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून निश्चित केली जाते? अलाहाबाद, मुंबई, कोलकाता, दिल्ली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 1 अलाहाबाद. मित्रांनो, यूपीमधील अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज जवळ मिर्झापूर येथून जाणाऱ्या 82.5 मिनिट पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातून पंचायत राजचा शुभारंभ झाला. पर्यायामध्ये आंध्र प्रदेश आहे. भाषिक तत्त्वावर आधारित निर्माण झालेले हे पहिले राज्य आहे. तेलुगू भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मद्रास राज्याचे विभाजन करून हे राज्य अस्तित्वात आले. जे समिती आहे फजल अली आयोग किंवा यालाच राज्य पुनर्रचना आयोगसुद्धा म्हटले जाते. या आयोगाच्या माध्यमातून या राज्याची निर्मिती झालेली आहे आणि ही निर्मिती 1 ऑक्टोबर 1953 मध्ये झालेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. प्रश्न क्रमांक 15 जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे? हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 पॅसिफिक महासागर. पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा आणि खोल असून त्यात मरियाना ट्रेंच ही सर्वात खोल जागा आहे. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू करण्यापूर्वी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम पाहिले होते? दिग्दर्शक, मराठा, ज्ञानोदय, केसरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 केसरी. आगरकर हे 1881 ते 1887 या काळात केसरीचे संपादक होते. त्यानंतर लोकमान्य टिळकांसोबत वैचारिक मतभेदामुळे त्यांनी 1888 मध्ये सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी 1881 मध्ये सुरू केली होती. तसेच मराठा हे इंग्रजी भाषेमध्ये होते आणि केसरी हे मराठी भाषेमध्ये होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केसरी. प्रश्न क्रमांक 17 मानवी डोळ्यातील कोणत्या भागाद्वारे डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण
नियंत्रित केले जाते? आयरिश, भिंग, कॉर्निया, रेटिना. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील आयरिश. आयरिश हा बाहुलीचा आकार लहान मोठा करून डोळ्यात जाणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करते. प्रश्न क्रमांक 18. भारतात नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 15 ऑगस्ट 2014, 1 जानेवारी 2015, 1 एप्रिल 2015, 2 ऑक्टोबर 2014. प्रश्नाची उत्तर आहे 1 जानेवारी 2015. या अगोदर नियोजन आयोग आपल्या भारतात होता. 1 जानेवारी 2015 नंतर नीती आयोगाची स्थापना झाली. याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. नीती आयोगाचे कार्य आहे आर्थिक विकासाला गती देणे आणि केंद्र व राज्य सरकारांमध्ये सहकारी संघराज्यवादाची भावना जी आहे ती वाढवणे हे या नीती आयोगाचे मुख्य कार्य आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जानेवारी 2015. प्रश्न क्रमांक 19. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील राष्ट्रपती. कलम 155 नुसार घटक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. सध्या जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. 10 मार्च 2026 रोजी यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली होती. या अगोदर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 20. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? सी.व्ही. रमन, अमर्त्य सेन, मदर तेरेसा, रवींद्रनाथ टागोर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये गीतांजली या काव्यग्रंथासाठी साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाले होते. धन्यवाद.